हॅलो एव्हरीवन. पार्ट 1 मध्ये 25 पैकी 25 गुण हवे आहेत. मग पेपरला याच प्रश्नांमधून प्रश्न येणार आहेत, तर एकही प्रश्न स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. एकही प्रश्न चुकवू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न, आरोग्य म्हणजे काय? याचं उत्तर आहे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिकरित्या परिपूर्ण असणे म्हणजेच आरोग्य होय. पुढचा प्रश्न बघूयात. सार्वजनिक आरोग्याचे जनक कोण? तर याचं उत्तर आहे सार्वजनिक आरोग्याचे जनक कॉलरा. यानंतर, आरोग्य व रोगराईइतके आंतरराष्ट्रीयत्व इतर कशालाही नसते असे कोणी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे पॉल रसेल. नेक्स्ट बघूयात. WHO चे मुख्यालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. नेक्स्ट, मानवी शरीरात साधारणपणे किती खनिज तत्व आढळतात? तर याचं उत्तर आहे 24. घसा आणि फुफ्फुसाला जोडणाऱ्या नळीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ट्रॅकिया. यकृत कोणत्या पोकळीत असते? तर याचं उत्तर आहे उदरीय अवकाश. पुढचा प्रश्न, मूत्राशय कोणत्या पोकळीत असते? तर याचं उत्तर आहे कटी अवकाश. पुढचा प्रश्न बघूयात. हृदय कोणत्या पोकळीत असते? तर याचं उत्तर आहे वक्षीय अवकाश. पुढचा प्रश्न, मेंदूची जागा कोणत्या पोकळीत असते? तर याचं उत्तर आहे शिरस्थ अवकाश. यानंतर, पल्स पोलिओ लसीकरण कोणत्या वर्षात सुरू झाले? तर याचं उत्तर आहे 1995 साली. पुढचा प्रश्न, लहान मुलांमध्ये कुपोषण तपासणीसाठी कुठला टेप वापरला जातो? तर याचं उत्तर आहे शाकीर टेप. पुढचा प्रश्न आपण बघूयात. पेशींचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे पेशींचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला. पुढचा प्रश्न, लाल रक्तपेशींचे आयुर्मान किती असते? तर लाल पेशींचे आयुर्मान 120 दिवस असते. पोलिओ कशामुळे होतो? याचं उत्तर आहे विषाणू. पुढचा प्रश्न बघू आपण. HIV पहिला रुग्ण कोणत्या शहरात आढळला होता? तर याचं उत्तर आहे चेन्नई. पुढचा प्रश्न बघू आपण. काळा आजार निदानासाठी कोणती तपासणी करतात? तर याचं उत्तर आहे सेरोलॉजी. पुढचा प्रश्न बघू. अनुवंशिक आजार कोणते? तर याचं उत्तर आहे रंग, आंधळेपणा, रक्त न गोठणे, त्वचा, केस रंगहीन असणे. पुढचा, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर याचं उत्तर आहे बॅरोमीटर. पुढचा प्रश्न बघू आपण. मानवी कान ध्वनी किती हर्ट्झपर्यंत ऐकू शकतो? तर याचं उत्तर आहे 20 ते 20,000 हर्ट्झ. आणि शेवटचा प्रश्न, हायड्रोमीटर म्हणजे काय? तर हायड्रोमीटर म्हणजे द्रव्य पदार्थांचे गुरुत्व तपासण्यासाठीचे जे यंत्र आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ अभ्यासामध्ये हेल्पफुल ठरेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.